नमस्कार शेतकरी बांधवांनो. आतापर्यंत आपण वेगवेगळे व्हिडिओ बघितले आहेत, वेगवेगळ्या कंपन्याचे आपण विहिरीवरचे व्हिडिओ बघितलेले आहेत. त्यामध्ये पाण्याचा डिस्चार्ज कशा पद्धतीने मिळतो ते आपण बघितलेलं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्याची अशी अडचण होती की माझा बोरवेल आहे, बोरवेल माझा 300 फूट आहे, माझा बोरवेल 250 फूट आहे, तर त्याचा डिस्चार्ज मला कसं मिळेल, ही सगळ्यात मोठी एक सर्व शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार आपण एक राईट वॉटर कंपनीचा एक आपण पंप सेट आपण इन्स्टॉल केलेला आहे साईडवरती. तो बोरवेल आहे जवळपास 185-190 फूट. तर शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की बोरवेलचा पंप हा आपल्याला डिस्चार्ज कमी देतो किंवा त्या बाबतीत निगेटिव्ह फिडिंग जास्त झालेली आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये की बोरवेलला पंप चालत नाही. मग खरंच हा बोरवेलला पंप चालतो का, आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपल्याला पाणी मिळते का, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच पद्धतीनं बोरवेलचे जे पंप चालतात त्यामध्ये फक्त पंपावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात असं नाही. त्यासाठी बरेचसे पॅरामीटर्स आहेत, जसं की आपल्या बोरवेलला पाणी किती आहे, आपला बोरवेल किती फुटावरती चालतो, आपल्याला झरे किती लागलेले आहेत, असे विविध प्रकार त्यामध्ये आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या मनात बरंच निगेटिव्हपणा बोरविषयी असतो. तर तोच आपण आज काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण एका शेतकऱ्याच्या शेतात जाणार आहोत. त्या ठिकाणी जाऊन आपण बघूया की तो जो पंप आहे तो आपल्या समाधानकारक पाणी देतो किंवा नाही देतो. तर चला मग आपण त्या शेतकऱ्याकडे जाऊया आणि त्यांचं आपण मनोगत ऐकून घेऊया. दत्ताराम कुंडलिक बटगिरे, राहणार कमलवाडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर या ठिकाणी सोलार पंप बसवण्यात आलेला आहे. पद्मनाभ सोलार कंपनीकडून हा पंप बसवण्यात आलेला आहे आणि हा पंप बोरवेलमध्ये सोडण्यात आलेला आहे. 175 फुटावरती हा पंप सोडण्यात आलेला आहे. हा 5 HP पंप आहे. या ठिकाणी मॅक्सिम कंपनीच्या कंट्रोलर बॉक्स आणि मोटर पंप बसवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचा पाण्याचा फोर्स हे 4:10 हा टाइम झालेला आहे. तरी एवढ्या चांगल्या पद्धतीने पाणी या ठिकाणी हे करत आहे. यापूर्वी कोणती मोटर होती तुमच्या ह्याच्यामध्ये? 6-12ची मोटर होती. किती पाणी मारत होती? कमी होतं का जास्त होतं? कमी होतं. आता हे समाधान आहेत का तुम्ही पाण्यावरचे? समाधान. आता किती वाजले? 4. तर 4 वाजायच्या पुढचा टायमिंग झालेला आहे. तरी एवढ्या चांगल्या पद्धतीनं हे पाणी फोर्समध्ये देत आहे. हा पंप अतिशय चांगला पंप आहे. त्या ठिकाणी चॅनल आपण जर पाहिला तर मोनो सिस्टमचे चॅनल आहेत, गोल्डी सिस्टमचे हे चॅनल आहेत. अतिशय सुंदर. आणि तर आताच आपण बघितलेलं आहे की शेतकऱ्याचा पंप 5 HP 70 मीटरचा कसा डिस्चार्ज देतो आणि शेतकरी ते समाधानी आहेत. त्यांचा प्रेशर चांगल्या पद्धतीने मिळत आहे त्यांना. तर हे इन्स्टॉलेशनचं जे पूर्ण काम आहे किंवा हे जे सजेशन आहे पद्मनाभ एनर्जी सोल्युशन्स यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. खास करून विशेषतः हा व्हिडिओ पाहून जर लातूर आणि धाराशिव इथले शेतकरी जर कंपनी निवडत असतील तर समोर आपल्या नंबर जे फ्लॅश होत आहेत त्या नंबरवरती आपण आपला स्क्रीनशॉट पाठवावा, जेणेकरून आपली पद्मनाभ एनर्जीची टीम आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि आपल्याला पंप इन्स्टॉलेशन करण्यासाठी मदत करेल आणि आपला पंप आपल्याला लवकरात लवकर बसवून देण्यात येईल. तर लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. जर आपल्याला असा चांगल्या पद्धतीचा डिस्चार्ज आणि क्वालिटी वाईज जर काम करून घ्यायचे असेल तर राईट वॉटर सोल्युशन्स पंपाची निवड करावी आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या समोर येत असलेल्या नंबरवरती शेअर करावा, जेणेकरून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. धन्यवाद.